आगामी गौरी गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्यांचा शुभारंभ खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलाय। या खिडक्या 11 ते 31 जुलै दरम्यान कार्यरत राहणार असून केवळ कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध असतील। यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाधिक कोकणवासियांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय। त्यांच्या पाठपुराव्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी ही सुविधा उपलब्ध झाली असून त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच तिकिटासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासूनही दिलासा मिळणार आहे। याचबरोबर सावंतवाडी स्थानकावर मंगळूर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या 3 महत्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर झाल्याची माहितीही खासदार म्हस्के यांनी दिली आहे। या निर्णयाबद्दल त्यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले। ठाणे स्थानकावरील पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर उपाय म्हणून मायक्रो टनेलचं काम पूर्ण झाल्याचं, तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 5 व 6 वरील नवीन एक्सिलेटर आणि प्लॅटफॉर्म 1 व 2 वरील प्रसाधन गृहाच्या नूतनीकरणाची कामे वेगानं सुरू असल्याची माहिती दिली। कार्यक्रमास रेल्वे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपणास माहित आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो। जवळजवळ 90% कोकणवासीय हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एक म्हणजे रेल्वे। सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं। याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत। कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे। त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस या ज्या गाड्या आहेत या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या। आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः या तिन्ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे। प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील। त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना, ठाणेकरवासियांना मिळणार आहे। छावणा स्टेशनमध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता, पण मायक्रो टनलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाहीये। एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहांची कामं सुरू आहेत। वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। कामं सध्या दोघंही करतायत। वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती, त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील। जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो। सर, मात्र अतिरिक्त खिडक्या करून देखील काही कोकणवासियांना जे आहे रांगेत तात्काळ उभं राहावं लागतं, मात्र ते तात्काळ उभं राहून देखील त्यांना तिकीट मिळत नाहीत। यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल। सर, मेमो जी गाडी आहे या गाडीची अतिरिक्त मागणी होत चाललेली आहे। कोकणवासियांचं म्हणणं आहे की ठाणा स्थानक मार्गातून ही गाडी सावंतवाडी या ठिकाणी टर्मिनल होण्याची गरज आहे। त्या दृष्टीने जर ते एकदा टर्मिनल झालं की अनेक गाड्या आपल्याला सोडता येतील। ठाणा स्टेशनवरनं गाडी सोडण्याच्या मागण्या आहेत, परंतु ठाणा स्टेशन एवढं ओव्हरपॅक झालेलं आहे, अतिरिक्त लाईन, अतिरिक्त कारशेड या सर्व गोष्टींची कमतरता आहे, आणखी जागा उपलब्ध नाहीये। आणि ठाणे आणि मुलुंड दरम्यानचं नवीन स्टेशन सुरू झालं की आपल्याला तो मार्ग सुद्धा काढता येईल आणि अतिरिक्त गाड्या आपल्याला सोडता येईल। कारण अतिरिक्त गाडी सोडणं फक्त विषय नसतो, तो त्याला कारशेड आणि या सगळ्या गोष्टींची गरज असते। सावंतवाडीचं टर्मिनल सुरू झालं तर त्या ठिकाणी गाडीत पाणी भरणं, स्वच्छता करणं, पार्किंग करणं या गोष्टी सावंतवाडी टर्मिनल नसल्यामुळे शक्य होत नाहीयेत आणि त्यामुळे अतिरिक्त वेगळ्या स्पेशल गाड्या सोडायला थोड्याशा अडचणी येतात।
त्या सुद्धा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. ठाण्यातनं सुरू करावी अशी मागणी कोकणवासियांनी केलेली आहे संघटनेने. मागणी रास्त आहे, आपण तशा पद्धतीची मागणी सुद्धा आपण रेल्वे मंत्र्यांकडे केलेली आहे. परंतु कारशेवणी याची व्यवस्था सुरू झाली तरच आपल्याला ठाण्यापासून गाडी सोडता येईल. नवीन स्टेशनचे सुद्धा आपण वाट पाहतोय. नवीन स्टेशनचं काम, दोन्ही बाजूचं काम सुरू झालेलं आहे. नवीन स्टेशनला सुद्धा गती येईल आणि त्यानंतर काही या गोष्टींचा आपल्याला नक्कीच विचार करता येईल. हाय खुशी। हाय निकिता, तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूँ। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स, और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान। हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute.